आज एकादशी निमित्त झणझणीत अशी खिचडी बनवूया. त्यासाठी गॅसला करून तर कढई ठेवले, तूप टाकले, हिरवी मिरचीचे काप टाकले, चांगले तुपात परतून घ्यायचे. नंतर शिजवलेले बटाट्याचे काप टाकून तुपात चांगले परतून घ्यायचे. नंतर भिजवलेला साबुदाणा त्यात टाकूया, चांगला सुट्टा करून घेऊया. नंतर तुपात चांगले परतून घेऊया. मिडियम गॅस करायचा. नंतर एका ठिकाणी गोळा करून त्यात चवीपुरतं मीठ टाकले, 2-3 चमचे ओबडधोबड कुटलेलं शेंगाचं कूट टाकले, थोडं झाकून ठेवल्यानंतर झाकण काढले. नंतर परत हलवून घ्यायचं. नंतर परत एका ठिकाणी गोळा करून परत थोडं झाकून ठेवूया मंदाचीवर. नंतर झाकण काढूया. नंतर हलवून घेऊया. एका ठिकाणी परत गोळा करून ठेवूया. तर मस्त अशी आपली लुसलुशीत खिचडी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. नंतर आपण थोड्या वेळानं आपण प्लेटमध्ये वाढून घेऊया. तर मी प्लेटमध्ये वाढून घेते. तर मस्त अशी लुसलुशीत झणझणीत अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली खिचडी आपली तयार झाली. तुम्ही ह्याच्यावर लिंबू पिळून खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं पण खाऊ शकता. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.